आणि वरही बसू नका म्हणा. विषय समजून घ्यायचं शिकू आपण. आता काही कोण पुस्तकवादी तरी शांत राहा. काय असतं, कधी काही समाज एकवटलाय तर आपल्याला काळजीपूर्वक विचारपूर्वक पुढे जायचं आहे. म्हणून ही आपण बैठक सगळ्यांना बोलून सांगितली. 29 ऑगस्टला 3 वर्षे आंदोलनाला पूर्ण होतात. 3 वर्षे संघर्ष करतोय मराठा समाज. यामुळे विषय सगळे आपण समजून घेऊन काय करायचं हे लय गरजेचं. समाजाला येड्यात करायचं काम जर चाललंय, आपण किती वेळ द्यायचा किती नाही द्यायचा याच्यावर बारीक लक्ष दिलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलले. इथं बसलेले जेवढे जिथपर्यंत आवाज होते तिथपर्यंत सगळ्या बांधवांवर आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो, आपल्याला 29 ऑगस्टला म्हणजे 1 महिन्यानंतर आता 29 जुलै शेवटचं खूप मोठं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं. शेवटचं आंदोलन करायचंय आणि निर्णायक करायचंय. 3 वर्ष हा संघर्ष चालू आहे. पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे नाही राहिले पाहिजेत. शेवटचं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं, इतकं ताकदीनं करायचं, पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे ठेवायचे नाही. क्रमांक 1, सगळ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. नुसता बैठकात सुद्धा उपयोग होत नाही. आपल्या 58 लाख नोंदी राज्यात सापडल्या. आपण सरकारला वारंवार सांगतो, तुमच्या सगळ्याच्या साक्षीने तुम्ही 58 लाखाचे प्रमाणपत्र द्या. सरकार 58 लाखाचे प्रमाणपत्र देत नाही. म्हणून निर्णायक आंदोलन 29 ऑगस्टला करायचे. आजपासून त्याच्या कामात तुम्ही लागायचे. याच्याच बरोबर 58 लाख नोंदी सापडल्या. ज्यांना कोणाला नोंदी सापडलेल्या माहिती आहेत त्यांनी अर्ज करा. पुन्हा आपल्याकडे बाजू नाही आली पाहिजे बरं का. एकदम खेळीमेळीची बैठक चालली आपली आता. सगळ्यांनी समजून घेतलं तर आपल्या पुढच्या 10 पिढ्या सुधारणार आहेत. म्हणून सगळ्यांनी विषय समजून घ्या. 58 लाख नोंदी सापडल्यात. एक क्रमांक सांगितलं तुम्हाला, पहिला मुद्दा की 58 लाख नोंदी सापडल्यात. ज्यांना माहिती आहेत आपल्या नोंदी त्यांनी अर्ज दाखल करा. प्रमाणपत्र मिळणार नाही तशी. एक बाब पक्का झाला. खाली बसा वर बसा सुद्धा म्हणू नका. गबरा होता तुम्ही, डिस्टर्ब करू नका लोकांना. आणि ज्याला उभा राहायला बसायला जागा नाही त्याने तसं त्रास होती, पण समाजासाठी उभा राहा. कारण मी माझा विषय दुसरीकडे जातो. तळतळ समाजाच्या लेकराविषयी असू दे. जीवन कोणा कोणा नाहीये. समाजाच्या लेकराचे हाल व्हायला लागलेत हे डोळ्यापुढे पाय पडतो तुमच्या. 3 वर्ष झालं रक्त जाळतोय. 3 वर्ष या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी 3 वर्ष रक्त जाळतोय. म्हणून मला 29 ऑगस्टला शेवटचं आंदोलन करायचंय, निर्णायक आंदोलन करायचंय. एक तर मी जाईन नाही तर ते तरी जाईल. थोडं समाजाच्या लेकरासाठी समजून घ्या. आपण एखाद्या वेळेस आजूबाजूला बसतो, ऐकण्यात येत नाही, मग काय ठरलं माहीत होत नाही. घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांनी आता वेळ द्यायचा. 29 ऑगस्ट एकाने आपण आपल्या घरी थांबायचं नाही. क्रमांक 1, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पुरे घ्यायचे. त्याशिवाय आंदोलन सोडायचं नाही. याच्यावर ठाम निर्णय. फायनल का? दुसरा, आपल्यात त्यांनी हैदराबाद गॅझेट दिले. प्रमाणपत्र केव्हा द्यायचे? माझा सरकारला प्रश्न आहे. हैदराबाद गॅझेटियर फडणवीस साहेब तुम्ही दिलं तर प्रमाणपत्र तुम्ही का देत नाही? याच्या अगोदर
त्यांनी स्थानिक चौकशीचा अहवाल काढला होता. बघा सगळेजण डोळ्यासमोर आठवून, मराठ्यांना किती वेड्यात काढायचं. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे लेकर टार्गेट का केले? मराठी टार्गेट कशामुळं? आम्ही तुमच्याशी भांडतोय आरक्षणासाठी, राजकारणासाठी नाही. इथं बसलेल्या मराठ्यांनी सुद्धा ही तळमळ समजून घ्या. आता तुकडाच पडायचा. स्थानिक चौकशीचा अहवाल आधीचा होता, त्यावेळेस प्रमाणपत्र निघत होते. आता यांनी काय करून नवीन एसओपी आणली, नवीन काही बदल केले. स्थानिक चौकशी अहवालात 3-4 महिने झाले प्रमाणपत्र निघाले. हैदराबाद गॅझेटियर नुसार सगळे प्रमाणपत्र मराठवाड्यातले घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. 29 ऑगस्ट पासून सुरू. तुम्ही जसा लाखो करोडोंनी वेळ दिला, मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. पुन्हा 29 ऑगस्टच्या नंतर वेळ द्या. मराठ्यांनी मराठा समाजासाठी, मराठा समाजाच्या लेकरासाठी 29 ऑगस्ट पासून जोर आंदोलन चालत तोपर्यंत वेळ द्या. भाजपचा मराठा असला तरी त्याच्या पोराला पोरीला आरक्षण लागणार आहे, विसरू नका. तुमचं पोरगा पोरगी तुम्हाला दगडाने हानी. माझ्या सगळ्या नेत्यांना आव्हान आहे, शिवसेनेच्याही पोराच्या पोरीला आरक्षण लागणार आहे. त्याला नसेल लागत तर त्याच्या कार्यकर्त्याला लागणार आहे, कार्यकर्त्याच्या पोरापोरी लागणार. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस सगळ्यांच्या पक्षाच्या लेकरांना आरक्षण लागणार. पक्षाच्या बाजूने ओढायचं इथून पुढं मराठ्यांच्या नेत्यांनी बंद करा. आरक्षणापुरतं तुम्ही तुमच्या पक्षाच्याच बाजूने ओढा. आरक्षणाच्या विषयात एकाही मराठ्यांच्या नेत्यानं, मंत्र्यांनी बोलायचं नाही. जातीच्या बाजूने बोलायचं आणि जातीच्या लोकांनी सुद्धा जातीच्या बाजूने उभा राहा. हैदराबाद गॅझेटियर नुसार 28 ऑगस्टच्या आत सगळे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, नसता 29 पासून आंदोलन सुरू. आणि शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं. खूप महत्वाच्या टप्प्यावर आंदोलन आहे आपलं, अंतिम टप्प्यावर आहे. आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे. 2 विषय खूप महत्वाचे आहेत. 58 लाख नोंदी आणि हैदराबाद गॅझेट नुसार कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे. तिसरा मुद्दा सातारा संस्थान, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो. सातारा संस्थान गॅझेटियर, कोल्हापूरचं गॅझेटियर, पुणे, औंध आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं 5 गॅझेटियर आम्ही तुम्हाला 3 वर्षापासून घ्या म्हणतोय. तुम्ही का घेत नाही? ह्यो सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा सवाल की तुम्ही हे 5 गॅझेटियर का घेत नाही? मराठा समाज तुम्ही का सरकारनं टार्गेट केला? मराठा समाजाचे लेकर कशामुळे तुम्ही टार्गेट केले सरकारनं? त्या 2ही उपमुख्यमंत्री सुद्धा आले. पुन्हा त्यांच्यातला त्याला सुरू व्हायचं. फडणवीसचं नाव घेतलं, त्या 2चं घेतलं नाही. तुमच्या श्रेयवादाच्या लढाईत मराठ्यावर समजून घ्या, यांच्या श्रेयवादाच्या लढाईत मराठ्यांचा बळी चाललेला आहे. यांना वाटतं म्या करावं, त्यांना वाटतं म्या करावं, कुणीच करी नाही. त्याच्यात बळी आपल्याला करायचं चालू. आम्हाला 28 ऑगस्टच्या आत सातारा संस्थानपासून ते 5ही गॅझेटियरची अंमलबजावणी जी असेल पाहिजे. याच्यात आता बदल करायचा नाही आणि 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचं. आपला 5वा मुद्दा आहे. हे 3 वर्ष झाले म्हणते केसेस मागं घेऊन. काय बाबा, आमच्या लेकरांना इतकं मारून आमच्यावरच केसेस. कोणती प्रक्रिया करायची तुम्हाला? मराठी समजूनच घ्या. आता
आता आपण हल्ल्यासाठी आलोच नाहीये तिथं. निर्णायक तुकडा पाडायचा म्हणल्यावर आता जागा सोडायच्या नाही. जर शेतात काम असतील तर घराघरातून एक माणूस आंदोलन इथंच बसून राहायचं, बाकीच्याने शेतात काम करायचं. आपल्याला आपल्या समाजाला कायमचं आता मिळून द्यायचं. 29 ऑगस्टला मराठीची एक बी मागणी मागत व्हायची नाही म्हणून म्हणतोय शांत चित्तानं ऐकून घ्या. करायचंय काय काय. 3 वर्ष झालं आपल्याला म्हणते ते केसेस मागवली, हाणलं त्यांनी केसेस. तरीही मागं घेत नाहीत. सगळ्या केसेस मागा होईपर्यंत 29 ऑगस्टचं आंदोलन थांबवायचं नाही. 6वा मुद्दा, यांनी आता मी बाजार उपोषणाला बसलो होतो त्या दिवसाचा विषय. ओबीसीच्या सगळ्या सोयी सवलती सुविधा मराठ्यांना लागू केल्या. मी त्याच वेळेस सांगितलं होता विखे पाटलाला, लाडभाऊला, त्या दिवशी सांगितलं होतं मी आणखीनही तुम्हाला तोंड टाकून बोललेलं नाही. सरकार शहाणे होता. तुम्ही एकदा जर मराठा खवळला ना, माय आता बापाला नाही पण तुमच्या बापाला ऐकणार नाही मराठा पुन्हा. यांनी आता एक जी आर काढलाय बघा. जी आर असा आहे, मराठ्यांना पहिलीपासून KG to PG म्हणजे सगळ्या शिक्षणापर्यंत सगळ्या सोयी सवलती सुविधा दिल्या. मी यांना त्यावेळेस सांगितलं मे जूनला ऍडमिशन सुरू होते त्याच्या आत लागू करा बरं का. आधी पैसे वसूल करून घेतात आमच्याकडून ऍडमिशनचे, मग लागू करतात. नाही म्हणले तुमचे पैसे माघारी देऊ सगळ्यांचे. आजची परिस्थिती अशी आत्ताची. मी आतापर्यंत विखे पाटलाला आणि तेही म्हणतात मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो, सांगत आहेत का नाही त्यांचे त्यांना माहित. लाड साहेबाला पण सांगितलं आतापर्यंत असं असं होतंय. ते मुख्यमंत्र्याला सांगत आहेत का नाही सांगत हेही माहित नाही. फक्त ते म्हणते सांगतो. एकही ती योजना आपल्याला आणखी सुरू नाही. सोयी सवलती सुविधा पण लागू केल्या नाही. बघा किती किती क्रूर मराठ्यांशी वागावं याचं जिवंत उदाहरण. जे खरं आहे ते तुमच्याशी बोलतोय मी म्हणून तुम्ही माझ्या सोबत आहे. हा एक गोष्ट खरी आहे, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो कारण मला आंदोलन चालवायचे, तुम्हाला सुद्धा ठेवावं लागणार. ठेवला ना याचा अर्थ मी मराठा संपू नाही देणार. त्या ओबीसी सवलतीच्या त्याच्यात परराज्यातला एक विषय MBBSच्या BHMSच्या इंजिनिअरिंगच्या पोरांचा देशांतर्गत महाराष्ट्रातल्या सवलती आता देशांतर्गतल्या पोरांना सुद्धा लागू करू. एकाही शाळेला लागू नाहीत. कॉलेजला वैद्यकीय कोणत्याच जिथं पोरं सोयी सुविधा मागायचं त्यांचे ते मास्तर डे सांगत ते कॉलेजचे मास्तर डे ते म्हणजे सरकारचा जे अर्थ आमच्यापर्यंत आला. कोण कोणाला मूर्खात काढीचं हेच कळणार. अधिकारी सरकारला मूर्खात काढीचे का सरकार मराठ्याला मूर्खात काढीचं मिळत लागून द्यायला. 6वा विषय चालू आहे आपला. कॉलेजमध्ये सुद्धा सोयी सुविधा मराठ्यांच्या पोरांना दिल्या जात नाहीत. मी 1000 वेळेस सांगितलं. मी लाड साहेबाला पण सांगितलं, विखे पाटलाला पण सांगितलं. मी तुमच्या दोघांचं नाव घेतलंय, तुमच्यावर रोष व्यक्त करत नाही, तुम्ही सुधराव म्हणून सांगायला. यांना सांगितलं वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे. हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयात सांगावं लागेल, तुम्हाला दादा भुसे साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागेल, तुम्हाला ओबीसी मंत्रालयाला सांगावं लागणार आहे. ओबीसीच्या सवलती दिल्यात म्हणल्याच्या नंतर तुम्हाला झिरवळ साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागेल. तिथून तुम्हाला अंमलबजावणीचे आदेश काढावा लागणार. हा सांगितलं ना, हा सांगितलं ना. आणि नुसत्या उपसमितीच्या बैठका घेतात. तुम्ही घेऊन करता काय? मराठ्यांनी सुद्धा तुम्ही सुद्धा याच्यातून शहाणा व्हा. मी संबंध मेंटेन करण्यासाठी सरकारशी आंदोलन करत नाही.
मला मराठा समाजच पाहिजे, सरकार नाही पाहिजे. मला तुमची मैत्रीच नकोय. मी वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जर मराठा समाज तुमच्या पाठीशी टिकवायचा असेल तर तुम्ही मराठा समाजाला सगळं द्या. हो म्हणजे काही ठेवायचं नाही, आता पुरं द्यायचं. ताजं उदाहरण, ओबीसीच्या सवलती लागू करायला हरकत नव्हतं ना, नाही लागू केले. ओबीसी मंत्रालयाला सुद्धा आदेश काढावा लागतो. नाही. फडणवीस साहेब मला आणखीन एक सांगा, 7वा विषय, महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही गट स्थापन केलं. पोरांना व्यवसायाला तुम्ही फायली घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायली दिल्या, त्यातून पोरांनी वाहनं घेतली. आज त्या पोरांचे शिवीर खराब झाले, त्यांच्या नड्याला फाशी लागली, तुम्ही परतावा देत नाही. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या राहिलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वेळीत येऊन द्या. आम्ही भाड्याला नेतो, आता उत्तर पाहिजेत आम्हाला. निर्णायक आंदोलन होणार, शेवटचं होणार, जे व्हायचं असेल ते होईल. तुम्ही इतकं येड्यात काढू नका की मराठ्यांचा संयम तुटत. इतकं नका येड्यात काढू. इतकं मराठ्यांना टार्गेट पण नका तुम्ही की मराठा समाज आणि मराठा समाजाचे पोरं संपलेच पाहिजेत. आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाहीये. फक्त त्याने तुमच्यावर विश्वास ठेवलाय की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही विरक्त धावतोय, जीवाची बाजी लावून लढतोय, आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक, सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठीशी प्रामाणिक राहणार आहे, इमानदार राहणार. मी आता ह्या महिन्याच्या आत एकही मागणी ठेवणार नाही मराठ्यांची, नाही तर जे व्हायचं असेल ते होईल. त्याला माझा नाविलाज. तुम्ही आमचा हक्काचा असून देत नाहीये. 8वा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. कागदावर आणतात, ही सुरू आहे. पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्षमोक्ष होणार आहे. मराठ्यांनी समजून घ्या, आता सोक्षमोक्ष होणार आहे. सोक्षमोक्ष असा होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसा होणार आहे. सरकारचा मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाचे उत्तर देऊ. आपला 9वा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ आहे. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील. प्रत्येक जिल्ह्याला कॅबिन राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील. जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयातले सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला अडचण काय? यांनी मला सांगितलं. मी नाव 29 ऑगस्टला सांगतो. आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जण लगेच सांगितलं मला फोन करून, ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्यांचे 9 नाव सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसीचे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ नका. बरं, मी विचारलं का? कारण सांगा म्हणलं. बा नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांगा. ते म्हणले ते असं म्हणते. बघा बरं का आपल्याविषयी किती वाईट वृत्ती हे तुम्हाला सांगायला. म्हणून मराठ्यांना सांगत असतो, वेळेप्रसंगी पक्षाकडून राहा, पण 1 नंबरला जात ठेवी जा. आधी जात मग पक्ष. नुसतं वाटोळ होऊन जाईल, समाज संपवून जाईल. समाजाचे लेकरं जर अधिकारी झाले नाही ना तर आपल्याला किंमत राहणार नाही कोणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या, आपल्या पोरांच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही. सरकार कोणाचं असू द्या,
अधिकारी जर झाला सही करायचा हातात त्याच्याला, तुम्ही ते डोक्यात नाही ठेवत. तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं बघता, सरपंच कुठं मेंबर, मग होतो आपण नोकऱ्यात कोतवाल कुठं काही, IPS IAS दर्जाचे क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते तुमच्या चुकीमुळं. तुम्ही काय मला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही बाबा, पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही कम करता. कोणत्या भाजपातल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापोरीला ₹1,00,000 लागणार नाहीत शिकायला, नोकरीला लागण्यासाठी? त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला? म्हणून अगोदर प्राधान्य जातीला द्या, मग पक्षाला द्या. मी पक्षाला देऊ नका कुठं म्हणतोय तुम्हाला? बघा डाव काय लागलाय. सभागृहातले शांत बसा. तुमचे पोरं पोरी शिकत नाहीत का? पानाला आले काय इकडे तुम्ही? इकडे केवढा तळमळीचा विषय चाललाय, काय फसवणूक चालली, काय षडयंत्र चालले हे तुम्हाला सांगायलोय. इथल्या आणि गावागावात मला माहिती आहे मराठी मोबाईलवर ऐकते. जे येऊ शकत नाहीत गरीब माझे मराठी, ते मोबाईलवर ऐकतात काय चाललंय. आणि ते वाघासारखे तुटूनच येणार आहे 29 ऑगस्टला. त्यामुळे इथल्याला तरी काय चाललंय ऐकायला मिळालं पाहिजे. ते शांत चित्ताने ऐकतात तिकडे शेतात घरात आपल्या बाकीच्या मराठी. ठीक आहे, ते गरीब असल्यामुळे एखाद्या दिवस आपल्यात नाही येऊ शकत, पण वेळेवर सभेला, मोर्चाला आणि आंदोलनाच्या टायमाला ते कायम येते. रोज ते नाही येऊ शकत, गरीब आहेत, त्यांच्याजवळ नाही येत ₹10-5. काय षडयंत्र चाललंय? 9 मंत्र्यांनी सांगितलं, म्हणलं ठीक आहे, नाही म्हणतात नका देऊ, पण कारण सांगा. कारण काय सांगितलं मराठ्यावर माहिती आहे का? कारण सांगितलं, म्हणले मराठ्याला उपसमिती आहे ना मंत्रिमंडळाची. अच्छा, म्हणलं ठीक आहे. त्याचे अध्यक्ष म्हणले विखे पाटील साहेब. ठीक आहे म्हणलं, काय हरकत. मराठ्यांना उपसमिती म्हणून आरक्षण नाही, मंत्रालय नाही द्यायचं, तर मग एक काम करा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मराठ्यांना सुद्धा मंत्रालय नको. ओबीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमिती आहे का नाही? त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मग ओबीसीला मंत्रालयाची काय गरज? त्याचा मंत्री अतुल सावे. आणि मग गप्प बसले, नाही 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 म्हणलं मग करतो. म्हणजे बघा यांची सिस्टम. आम्ही म्हणलं का ओबीसीला उपसमिती देऊ नका, मंत्रालय देऊ नका? इतकं का धावता की मराठ्यांना मिळू द्यायचं नाही? रक्त जाळून आम्ही तरी पण मिळवतोय आमचं, तुमचं काय मागत नाहीत ना. इतकी वाईट प्रक्रिया चालवली यांनी. त्यांना वाटतं थोडंफार गोड बोललं म्हणजे जमन, थोडंफार नादी लावलं की जमन. तेव्हा 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करण्याचा जो निर्धार आहे तो मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला. आणि यानंतर बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा.